वेलकम टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आज आपण बनवलेला आहे व्हेज चीज टोस्ट सँडविच. आणि हा जो टोस्टर आहे तो मला गिफ्ट मिळाला होता. बरेच दिवसापासून तो यूज केला नव्हता. म्हटलं आता यूज करून बघूया. तर इथे मी तो अनबॉक्स करून घेतला आहे आणि तयारी देखील केली आहे सँडविचची. इथे आपण भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. भाज्या माझ्याकडे जास्त अवेलेबल नव्हत्या, त्याच्यामुळे मी शिमला मिरची आणि ऑनियन फक्त घेतलं आहे. इथे आपण ब्रेडवरती पिझ्झा टॉपिंग यूज करत आहोत आणि टोमॅटो कॅचअप आणि मेयोनीजचं यूज करणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला जे सॉसेस आवडतात ते तुम्ही यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल मस्टर्ड सॉस वगैरे हवा असेल तर तुम्ही तोही यूज करू शकता. इथे मी आता ब्रेडवरती मस्त स्प्रेड करून घेत आहे. बघू शकता इथे मी शिमला मिरचीचा यूज करत आहे आणि ऑनियनचा यूज करत आहे, कांदा. तुम्ही इथे हवं असेल तर कॉर्नचा पण यूज करू शकता. कॉर्नही यूज केले तरीही खूप छान लागतं हे सँडविच. इथे बघू शकता मी थोडंसं मीठ पण यूज करत आहे आणि ह्यात आपण आता मिक्सअप टाकणार आहोत आणि रेड चिली फ्लेक्स पण यूज करणार आहोत. जसं तुम्हाला आवडतं ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. इथे मी अमूलचं मोझरेला चीज घेतलं आहे. एका स्लाइसवरती आपण मोझरेला चीज ॲड करणार आहोत आणि एका स्लाइसवरती आपण चीज ॲड करून एक्स्ट्रा चीज स्लाइस पण ॲड करणार आहोत. आता हे रेडी झालेलं आहे सँडविच. आता आपण हे टोस्टरमध्ये टोस्ट करायला ठेवणार आहे. टोस्टर मी 5 मिनटं प्रीहीट करून घेतलं होतं आणि हे टोस्टर खूपच चांगलं आहे. ह्याच्यामध्ये 5 मिनटं प्रीहीट होतं. मी फर्स्ट टाईमच यूज करत होते. मला खूप भीती वाटत होती, पण खरंच हे खूप छान आहे. तुम्हाला जर अजून जास्त कुक हवं असेल तर तुम्ही हे अजून एकदा टोस्ट करायला ठेवू शकता. इथे बघता तुम्ही रेडी झालेलं आहे माझं सँडविच आणि हे इन्ग्रेडियंट्स खूप कमी होते तरीसुद्धा हे खूप टेस्टी झालं होतं. बघू शकता हे किती छान दिसत आहे आणि थोडंच छान लागत पण होतं ते. अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा. थँक्यू. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.